मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री परतूरचे आमदार बबनरावजी लोणीकर साहेब, जालना मतदारसंघाचे माजी आमदार गोरंट्याल साहेब, तसेच देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री भागवतजी कराड साहेब, भोकरदन जाफराबाद विधानसभाचे आमदार पंचायत राज समितीचे चेअरमन माननीय संतोषभाऊ दानवे साहेब, अंबडचे माजी आमदार विलासबापू खरा साहेब, बाजूची उभे राहील बसत कोण नाही। व या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले आता काय काम त्याचं सभा सुरू झाली। भोकरदन नगर परिषदचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आज भोकरदन शहरामध्ये न भूतो आणि भविष्यातील अशी भव्य रॅली या शहरामधून निघाली। हजारो मतदार बंधू भगिनी या रॅलीमध्ये सहभागी झाले। त्या माध्यमातूनच आज या ठिकाणी भोकरदन शहराच्या मतदाराचा प्रतिसाद आपल्या नेत्याच्या मागे, भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीच्या मागे प्रचंड असा उत्साह या रॅलीमध्ये होता व त्या माध्यमातूनच आज कोणत्याही प्रकारची या ठिकाणी शंका राहिली नाही की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी प्रचंड मताने या ठिकाणी निवडून यायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। परंतु बांधवांनो, भोकरदन नगर परिषद 25 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी होऊ शकला नाही। पाणी पुरवठ्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे। रस्त्याचे प्रश्न आपल्या माननीय आमदार साहेबाच्या व आपले नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून भोकरदन शहरामध्ये रस्त्याचं असं प्रचंड जाळं कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना या ठिकाणी बनविलेलं आहे। भोकरदनला बायपास आपण या ठिकाणी लवकरच माननीय आमदार साहेबाच्या आणि साहेबांच्या माध्यमातून करत आहोत। पाणी पुरवठ्याचाही प्रश्न या ठिकाणी धामणा धरणातून आपण दानापूरच्या धरणामध्ये या ठिकाणी पाणी पुरवठा होणार आहे। त्यामुळे शहराला आपण या भविष्याच्या